आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। छगन भुजबळ साहेबांनी ओबीसींचं वाटोळं केलं, आता त्यांनी जेलमध्ये शहीद व्हावं अशी भूमिका ओबीसीचे नेते हरिभाऊ राठोडांनी घेतलेली आहे। त्या भूमिकेला सकल मराठा समाजाचा 100% पाठिंबा आहे। आज ओबीसीतल्या मोठ्या घटकांना आणि छोट्या घटकांना काही गोष्टी लक्षात यायला लागलेल्या आहेत की छगनराव भुजबळांनी स्वतःच्या राजकारणासाठी, स्वतःचे भ्रष्टाचार लपवण्यासाठी मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावायचा प्रयत्न केला। मराठ्यांमध्ये आणि बहुजनांमध्ये हे वेगळे फूट पाडण्याचा प्रयत्न आता ओबीसींना लक्षात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंजारा समाजाच्या बांधवांना लक्षात आले की आम्ही जेव्हा एसटी आरक्षण मागतो त्यावेळेस छगन भुजबळ ही लोक काही बोलत नाहीत। एसटी बांधव आदिवासी अंगावर येतील म्हणून धनगर समाज बांधव ज्यावेळेस लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर येतो त्यावेळेस फक्त मराठा समाज पाठिंब्याला असतो। छगनराव भुजबळ असत नाहीत, पंकजा मुंडे असत नाहीत, धनंजय मुंडे ह्या गोष्टीला उघड भूमिकेत पाठिंबा देताना दिसत नाहीत। याचा अर्थ काही जातीच्या नेत्यांना ओबीसींचा केवळ वापर करायचा होता हे आता लक्षात आलेलं आहे। मराठा आणि ओबीसी हे वेगळे नाहीत, मराठ्यांचा सुद्धा ओबीसी आरक्षणात हक्क आहे। 23 मार्च 1994 आमचा हिस्सा हिरवलेला आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे। या गोष्टीशी सगळ्या आता ओबीसीतल्या छोट्या मोठ्या गोष्टी समाज बांधव सहमत झालेले आहेत। 1931 ला आम्ही ओबीसीत होतो, ओबीसी यादीत होतो। 1992 ला का नाही? 94 ला आमच्या हक्काचं जे उरलेलं 16% होतं ते ओबीसीत वर्ग केले, ते आम्हाला परत का मिळू नये? आमच्या जमिनीवरचं अतिक्रमण का हटवू नये असा प्रश्न आता सर्वसामान्य मराठा समाज विचारेल। या गोष्टीचं उत्तर छगनराव भुजबळांना द्यावं लागेल। भुजबळ साहेबांनी खऱ्याच अर्थानं आता निवृत्त होण्याची वेळ आलेली आहे। तुमचे लबाड लांडग्यासारखेचे धंदे आहेत ते आता यापुढे चालणार नाही। काळ खूप बदललेला आहे, काळानं 360 डिग्री एक आपला स्वभाव बदललेला आहे। त्यामुळे आता नव्यानं ओबीसींचे, मराठ्यांचे हे जे काही नेतृत्व आहे नव्यानं आलेल्या सुशिक्षित तरुणांच्याकडे आलेले आहेत, नेतृत्व ते करायला लागलेले आहेत। खरं काय खोटं काय हे समजायला लागलेलं आहे। तुमच्या खोट्या नरेटिव्हला आता ना ओबीसी भीक घालल ना मराठा भीक घालल। राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा वाद मिटवण्याची संधी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांना आलेली आहे, अजितदादांना आलेली आहे। हा प्रश्न मिटवता येऊ शकतो आणि तो आम्ही तुम्हाला चर्चेमध्ये सांगू कशा पद्धतीनं सुटल। धन्यवाद। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा।